नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपल्या उमरेड उपविभागात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबवला जात आहे. त्यातील एक महत्त्वाचा घटक कृषी अवजारे बँक याच्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विशेषतः जे काही आपले उपविभागातले तीनही तालुक्यातले कुही, भिवापूर आणि उमरेड 149 गावं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात आहे. त्या प्रत्येक गावात किमान एक कृषी अवजारे बँक आपण महिला गटांना, शेतकरी महिला गटांना आपण देऊ शकणार आहोत. तर त्यासाठी कृषी विभागातर्फे मी जास्तीत जास्त महिला शेतकरी बचत गटांना आवाहन करू इच्छितो की ज्यांच्याकडे MSRLM आणि मायूमच्या गटाचं रजिस्ट्रेशन आहे असे गट आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये कृषी अवजारे बँकेसाठी पात्र असणार आहेत. तर यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 एप्रिल 2026 ही आहे. तर यामध्ये आपल्याला पेरणीपासून तर काढणीपर्यंत, काढणी पश्चात पण जे काही अवजारं लागतात, उदाहरण दाखल ट्रॅक्टर चालित अवजारं, नंतर BBF यंत्र, कापणी यंत्र, तर ह्या पद्धतीच्या अर्जाचा आपण सेट या कृषी अवजारे बँकेच्या घटकामध्ये घेऊ शकतो. याला जास्तीत जास्त 60% पर्यंत अनुदान आहे आणि ते 24 लाखापर्यंत त्याची अनुदान मर्यादा आहे. तर यासाठी 20 लाखाच्या वर जर अनुदानाची मर्यादा जात असेल तर आपल्याला बँकेकडून कर्ज घेणं आवश्यक आहे. फक्त उद्देश या योजनेचा असा आहे की महिला बचत गटांना एक व्यवसाय उपलब्ध व्हावा आणि अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना वाजवी दरात कृषीची जी काही दैनंदिन आपली कामं आहेत त्याच्यासाठी अवजारं उपलब्ध व्हावी गावातल्या गावात, यासाठी ही योजना आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला अर्ज करता येईल आणि याच्यासाठी एक जे काही तांत्रिक निकष आहेत त्याच्यासाठी फक्त आपल्याला MSRLM किंवा मायूमच्या अंतर्गत गटाचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याकडे मागील 1 वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आवश्यक आहे. आपल्याला ह्या गटात किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे आणि हे सदस्य एकाच कुटुंबातील नसावेत, एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे. तर त्यामुळे गाव स्तरावर आमचे समूह सहाय्यक आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे आपण जर अर्ज केलेत तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने यांच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पोर्टलवर अर्ज करता येईल आणि या योजनेचा आपल्याला जास्तीत जास्त महिला शेतकरी बचत गटांना याचा लाभ घेता येईल. म्हणून मी उपविभागीय कृषी अधिकारी उमरेड सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त महिला शेतकरी बचत गटांनी 5 एप्रिल पूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं. धन्यवाद.